नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं स्वागत. मी सुजित महामुलकर. गेले काही दिवस राज्यात समाज माध्यम आणि मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये बीड हा विषय खूपच चर्चेला जात आहे. त्यात बीड मधली कायदा सुव्यवस्था परिस्थिती असेल किंवा जे आमदार आहेत भाजपचे सुरेश धस यांनी काही आरोप केले, त्याच्यावरून वाल्मिक कराडना म्हणजे त्यांनी शरणागती पत्करली आहे, त्यांना अटक झालेली आहे. तर या संपूर्ण विषयामधून आता एक नवीन विषय येतोय, तो बीडचे पालकमंत्री कोण असावं. तर सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी अशी मागणी केली आहे की हे बीडचं जे पालकमंत्रीपद आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं, एक विशेष बाब म्हणून. तर नागपूरचे जे मुख्यमंत्री मूळतः नागपूरचे आहेत, पण त्यांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं, त्यामुळे बीडची परिस्थिती सुधारेल, कारण हे दुसरं कोणी नियंत्रणात आणू शकत नाही, असं धस यांचं म्हणणं आहे. तर आपण आज चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी यांच्याशी. नमस्कार अनिकेत जी, आपलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत. तर अनिकेत जी, मला सांगा आता मग काय ही परिस्थिती, ही जी बीडची परिस्थिती इतकी भयंकर आहे का की मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारावं अशी एक मागणी भाजपचे आमदार करतायत? काय वाटतं? या मागणीमध्ये खरं तर फक्त राजकारण आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये आणि ते भाजपच्या एखाद्या मंत्र्याला दिलं जावं, एवढ्यासाठी हा दबाव आणण्याचा प्रकार आहे. मुळामध्ये बीडमध्ये जी काय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती झालेली आहे ते खंडणीखोरीच्या प्रकरणामधून एका सरपंचाला पळवण्यात आलं आणि त्याची कालांतराने हत्या झाली. या सगळ्या प्रकरणाचा दोष तिथल्या जे वरिष्ठ मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्यावर लावण्याचा किंवा यांच्यावर चिकटवण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे राजकारणाचाच भाग आहे. बीडमध्ये पहिल्यापासून म्हणजे आधी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष, नंतर भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, आणि अशी एक संघर्षाची स्थिती अनेक वर्ष असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे तिथे टोकाचे विरोध, टोकाची राजकीय भूमिका ही नेहमी घेतलेली गेलेली दिसते. तिथे वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज असा एक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न बाहेरून काही शक्ती करतायत, बाहेरून येणारे लोक करतायत असं आपल्याला दिसतं. बीडमध्ये सरपंच देशमुख यांची जी काही हत्या झाली त्यानंतर जो काय आता मोर्चा निघाला गेल्या आठवड्यामध्ये, त्या मोर्चाचं नेतृत्व हे बीडच्या बाहेरची सगळी मंडळी करत होती. केजचे आमदार हे सुरेश धस हे देखील त्यात होते, पण बाकी सगळी मंडळी ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, नंतर मराठा आंदोलन, अशा प्रकारचे सगळे लोक त्यात होते. विशेषतः आपल्याला असं दिसेल की ओबीसी नेतृत्व म्हणून ज्यांना एक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय, ते जितेंद्र आव्हाड हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतात. या ठिकाणी शरद पवार हे कशा प्रकारे एक सामाजिक संदेश देण्याची त्यांची जी पद्धत आहे ते आपल्याला इथे दिसून येतं की ओबीसी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एक वंजारी समाजाचाच नेता त्यांनी तिथे उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा आणि ओबीसी एकत्र आणि एका ओबीसी नेत्याच्या विरोधात अशा प्रकारचं वातावरण तिथे तयार केलं जाते. धनंजय मुंडे यांचा त्यात प्रत्यक्ष संबंध आहे किंवा नाही हा एक तपासाचा भाग आहे, त्याच्यामध्ये आपण आता काही भाष्य करणं शक्य योग्य पण नाही. पण धनंजय मुंडे यांचं नाव पहिल्यापासून घेतलं जातं एवढं मात्र खरं आहे. आता पालकमंत्रीपद हा जो मुद्दा आपण उपस्थित केला, तर पालकमंत्री कुणाला नेमावं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार जरी असला तरी शेवटी हे एक आघाडीचं सरकार आहे. 3 पक्ष यात एकत्र आहेत आणि तिन्ही पक्षांनी एक वाटणी करून घेतलेली आहे की कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुठल्या पक्षाकडे असावं. माझ्या समजुतीप्रमाणे त्यामध्ये बीडचं जे पालकमंत्री पद आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि ते तसंच राहू शकेल अशी आत्ताची परिस्थिती आहे. आता त्यात ते धनंजय मुंडेला द्यावं की न द्यावं असा एक जो भाग आहे त्याच्यामध्ये अर्थातच मुख्यमंत्री स्वतः आणि अजित पवार हे निर्णय करू शकतात. मग मला असं म्हणायचं, म्हणजे जसं आता धस यांनी जी मागणी केली की विशेष बाब म्हणून ते मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं त्याचं पालकमंत्रीपद बीडचं,
पण हे बीड हा जिल्हा जर राष्ट्रवादीकडे असेल तर अजित पवार हा एक पर्याय असू शकतो का त्याला? हो, असू शकतो. आता राष्ट्रवादीचा क्लेम पण राहील. राष्ट्रवादीचेच एखादे दुसरे मंत्री जे त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य मंत्री जे आहेत त्याच्यापैकी कोणाला ते देऊ शकतात. आता हा निर्णय सर्वस्वी राजकीय आहे आणि धनंजय मुंडे यांच्या बरोबर तिथे पंकजा मुंडे या भाजपच्या मंत्री आहेत. त्या देखील तेवढ्याच स्ट्रॉंग किंवा तेवढ्याच एक स्टेचर असलेल्या अशा नेत्या आहेत. तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे भाजपकडे जर बीड येणार असेल तर पंकजा मुंडे हे एक ऑब्व्हियस चॉईस त्याच्यामध्ये आहे. आता परवाच आपण एक मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकलं असेल की त्यांनी पालकमंत्री पदाच्या वाटपाची जबाबदारी किंवा त्याची चर्चा करण्याची जबाबदारी ही भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवलेली आहे. बावनकुळे हे स्वतः देखील एक वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे महसूल सारखं वजनदार खातं आहे आणि मुख्यमंत्र्यांचा जो जिल्हा आहे नागपूर तिथूनच ते, त्यामुळे ते पालकमंत्रीपद नागपूरचं हे त्यांच्याकडे जाईल शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली की त्यांना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आवडेल, परंतु मागच्या टर्ममध्ये आपण पाहिलं असेल तर गडचिरोली जिल्हा हा शिवसेनेकडे होता. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद होतं. ते स्वतः त्याच्या आधीच्या टर्ममध्ये स्वतः शिंदे तिथले पालकमंत्री राहिले होते. त्यामुळे तिथलं पण पालकमंत्रीपद हे फडणवीसांकडे येईल की नाही. खरं तर म्हणजे मुख्यमंत्री हे स्वतः संपूर्ण राज्याचे पालक आहेत, ते संपूर्ण नेतृत्व करतायत, तेव्हा त्यांच्याकडे एखादा विशिष्ट जिल्हा असत नाही. त्यामुळे तसा जर त्यांनी ठेवायचा एक विशेष बाब म्हणून तर गडचिरोली ही एक उदाहरण असू शकतं. तिथे नक्षल समस्या प्रचंड आहे. त्या ठिकाणी आता पुढच्या काही काळामध्ये नक्षलींचा पूर्ण बिमोड होईल अशा प्रकारची रचना ही केंद्रीय गृह खातं आणि राज्याचं गृह खातं हे मिळून करतायत. त्या ठिकाणी रस्ते, पोलीस स्टेशन यांचं बांधकाम, विकासाची कामं खूप जोरात. त्यामुळे एक विशेष बाब म्हणून गडचिरोलीचा विचार होऊ शकतो मुख्यमंत्र्यांकडून. पण बीड हा काय त्याला तशा प्रकारचं स्थिती असलेला जिल्हा आहे असं म्हणायला आत्ता तरी काय वाव नाही. त्यामुळे बीडचं पालकमंत्रीपद हा मागणं किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावं असं म्हणणं धस यांनी हा एक शुद्ध राजकारणाचा भाग आहे. त्यात बाकीच्यात काय फार अर्थ आहे असं मला वाटत नाही. बरं, एक आणखीन एक भाजपचे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील, म्हणजे जे मूळचे कोल्हापूरचे आहेत पण ते निवडून येतात पुण्यातून आणि त्यांनी म्हणजे ते बीडचे पालकमंत्री होऊ शकतात असा एक चर्चा आता गेल्या एक दिवसात सुरू झालेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला, चंद्रकांत पाटलांना ते म्हणजे त्यांना ते झेपेल का, किंवा तिकडची जी सोकॉल्ड गुंडगिरी किंवा जो काही वातावरण आहे त्याच्यावर ते नियंत्रण आणू शकतील का असं वाटतं का? नाही, चंद्रकांत पाटील हे एक वरिष्ठ नेते पण आहेत आणि ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष पण राहिलेले आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर त्यांचा वावर आहे. त्यामुळे त्यांना काय फार अवघड आहे अशातला भाग नाही. शिवाय शेवटी पालकमंत्री हा काय करत असतो तर पालकमंत्र्याकडे राज्यातली किंवा त्या जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था राखणं हा काय त्याचं काम नसतं. ते काम पोलीस विभागाचं असतं आणि पर्यायानं गृहमंत्र्याचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. पालकमंत्र्यांच्याकडे त्या जिल्ह्यातल्या ज्या विविध विभागांच्या समित्या आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची कामं करून घेण्यासाठी जी एक सुसूत्रता समिती आहे, जी घटनात्मक रचना आहे पंचायत राज या प्रकारामधली, त्यामुळे त्या समितीचं नेतृत्व हे पालकमंत्री करत असतात. प्रत्यक्षात निधीचं वाटप त्या जिल्ह्याला जितका काही बजेटमध्ये निधी आलेला आहे आणि जिल्हा परिषदेकडे जो निधी आलेला आहे त्याचं वाटप हे त्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये पंचायत समितीच्या वेगळ्या घटकांमध्ये कशा प्रकारे व्हावं याचा जो काही निर्णय असेल तो ते पालकमंत्री करत असतात. वेगवेगळ्या शासकीय समित्या असतात त्याच्यावरती काही कार्यकर्ते नेमले जातात सगळ्या पक्षांचे, म्हणजे सत्तारूढ गटातल्या सगळ्या पक्षांचे नेमले जातात कार्यकर्ते. त्या याद्या अंतिम करणं हे पालकमंत्र्याचं काम असतं आणि जिल्ह्याची वार्षिक नियोजनाची जी बैठक असते त्याचं नेतृत्व पालकमंत्री करत असतात. त्यामुळे याचं एक पालकमंत्र्यांचं काम हे मर्यादित स्वरूपाचं आहे. तिथे कायदा सुव्यवस्थेकडं इतकं लक्ष देण्याचा असा काही भाग नाहीये. शिवाय त्या जिल्ह्यामध्ये दोन ज्याला म्हणू आपण एक वरिष्ठ अशा प्रकारचे कॅबिनेट मंत्री हे ऑलरेडी आहेत.
आणि आपण मगाशी जशी चर्चा करत होतो तसं पालकमंत्र्यांचं वाटप, मुळात जिल्ह्यांचं वाटप पक्षांमध्ये, हे त्यांचं अंतिम झालेलं आहे की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. आता याच्या पुढे बावनकुळे हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून त्याबाबतचा वाटपाचा निर्णय घेतील आणि त्यानंतर मग पालकमंत्र्यांची यादी होईल, अशी आत्ताची एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपकडे ते पालकमंत्रीपद येईल असं गृहीत धरून चंद्रकांत दादांचं नाव किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव पुढे येणं, हे मला वाटतं थोडंसं अजून त्याला वेळ आहे, म्हणजे प्रीमॅच्युअर होईल ते सगळं. चला, तर भाजपकडे पालकमंत्रीपद आलं तर मुख्यमंत्री बीडचं पालकमंत्रीपद घेतील किंवा नाही, ही तर अजून गुलदस्त्यातच आहे. तर धन्यवाद अनिकेतजी, आमच्याशी बातचीत केली. धन्यवाद.